लोकशाही मतदान म्हणजे माध्यम विश्वासाचं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे महापालिका सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रभर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. वेगवेगळ्या पक्षातील इच्छुकांनी आपले नशीब आजमावले. त्याच अनुषंगाने सोलापुरातील एका युवा नेतृत्व असणारे, ज्यांची सामाजिक क्षेत्रात नेहमीच नाविन्यपूर्ण उपाययोजनांना तथा समाजहितासाठी झटणारे अशी ख्याती असणारे सनी म्हेत्रे, ज्यांनी अनेक मैदानी खेळ तथा विविध सामाजिक उपक्रमांना चालना देत तसेच गोरगरिबांसाठी आजवर लढा दिला असून, त्यांच्या भगिनी माधुरी विजय म्हेत्रे या महिला अनुसूचित जाती जमातीमधून प्रभाग आरक्षण आल्याने प्रभाग क्रमांक 17 MIM या पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून, प्रभागात अनेक विकास कामे रखडली आहेत. त्याच विकास कामांना लक्षात ठेवून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे पत्रकारांशी बोलताना माधुरी म्हेत्रे यांनी सांगितले. तसेच प्रभागातील महिलांसाठी देखील ज्या महिला इतर ठिकाणी धुणे भांडीसारखी कामे करण्यात जातात, त्यांना सामूहिक लघु उद्योगातून स्वतःच्या घरी राहून रोजगार निर्मितीवर भर देणार असल्याचे देखील स्पष्ट केले. या प्रसंगी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. नमस्कार, मी माधुरी विजय म्हेत्रे, प्रभाग क्रमांक 17 मधून मी उमेदवारी घेत आहे. ताई, आपला जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये कोणकोणते समाज आहेत? पहिल्याला मुस्लिम समाज आहे, मोची समाज आहे, ढोर समाज आहे, मातंग समाज, ढोर समाज, लोधी समाज, पद्मशाली समाज एवढे आहे. साधारण तुमच्या प्रभागाची लोकसंख्या किती आहे? 40,000. 40,000 लोकसंख्या. ठीक आहे. आपल्या प्रभागामध्ये काही सुविधांचा अभाव आहे, म्हणजे काही सुविधा नाही. कोणकोणत्या सुविधा आहेत म्हणजे झालेच नाहीत का? भरपूर आहे सर. असं ड्रेनेज लाईन, असं रस्ते लाईन, परत लाईटचे सुविधा नाहीत भरपूर ठिकाणी. महिलाला काही सुविधा नाही आहेत. उमेदवार म्हणून भाऊ आपल्या भगिनी या ठिकाणी निवडणूक लढू इच्छितात. आपण त्यांचे भाऊ आहात. काय सपोर्ट कराल, काय सांगाल आपल्या प्रभागाविषयी? पहिल्यांदा उमेदवार म्हणून माझी बहीण यासाठी उभी आहे की गेल्या 10 वर्षापासून 2007 पासून मी या भागात सामाजिक कार्य करत असतो. तसं बघायला गेलं तर प्रभाग 17 म्हणजे लष्करमध्ये सगळ्यात कमी वयात सामाजिक कार्य करणारा मी स्वतः सनी म्हेत्रे म्हणून त्याच्या बेसिसवर त्याच्या हिमतीवर मी माझ्या बहिणीला या ठिकाणी प्रभाग 17 मधून उभा केलेला आहे. जसे की या ठिकाणी खूप काही समस्या आहेत नागरिकांचे. या ठिकाणी महिला SC झाल्यामुळं मी बहिणीला या ठिकाणी मैदानात उतरवलेलं आहे. कारण का भरपूर लोकांची इच्छा होती की मी स्वतः उभं राहावं, पण लोकांपर्यंत मी पोहोचून सगळ्यांना सांगत आहे की आपल्या भागात SC महिला झाल्यामुळं मी बहिणीला या ठिकाणी तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरत आहे. आपल्या भागात प्रभागात काय विकास कामे रखडले काय आहे? आता माझा अजेंडा हे असणार आहे की रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन हे समस्या पूर्ण करणार. आता तुम्ही बघितलं की मुरगी नाला हे 40 वर्षापासून भरत होतं. ते मुरगी नाल्याचं फुल करण्यासाठी मी वारंवार पण ताईला पत्र देऊन हे ते पूर्ण काम केलेलं आहे. या ठिकाणी अजून एक प्रश्न असा आहे की माझे ताई बहीण जर निवडून आली, सगळ्यात मोठं समस्या काय, आमच्या एरियातले आमच्या भागातले जे गोरगरीब आहेत ते दुसऱ्याच्या घरी जाऊन जे धुणं भांडी करतात त्यांच्यासाठी पहिला रोजगार मी आपल्या एरियात आणणार आहे. की आपले जे बायका आहेत, जे बाहेर लेडीज आहेत, ते बाहेर धुणं भांडीला न जाता आपल्या भागात त्यांना उद्योगधंदे कसं भेटावे यासाठी मी सगळ्यात जास्त पहिला ते प्रयत्न करणार आहे. ते उद्योगधंदे सुरू म्हणजे ते आता टेक्सटाईलचे जे आहेत कारखाने वगैरे ते आपल्या जागेवर आपल्याला त्यांना उपलब्ध करून कपडेचं, पापडचं अनेक समूह उद्योग आहेत ते आपल्या पदावर आपण जे आणू शकतो. जेव्हा आपण निवडून येऊ, आपण सक्षम झालो तेव्हा हे उद्योग आपण आपल्या भागात आणू शकतो. आणि युवकांसाठी जे बाहेर गेलेत व त्यांच्यासाठी तर आपण कामधंदा हे पूर्ण त्यांच्यासाठी जरी रोजगारसाठी आपण अनेक कंपन्याकडून आपण या ठिकाणी रोजगार मेळावा आपण घेणार आहे. आणि त्यांच्यासाठी युवकांसाठी चांगलं उद्योग आपण या ठिकाणी व कामधंदे व बिझनेसमध्ये आपण त्यांना मदत करणार आहे.